बालाजी टीव्ही चॅनल आध्यात्मिक विचारधारा। हेलो 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 चेक हेलो 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 थोड़ा शार्प करा दादा। हेलो 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 चेक हेलो थोडं मॉनिटर। हेलो 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 चेक हेलो 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 करा थोडं शार्प। हेलो 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 चेक हेलो हेलो नंतर रनिंगमध्ये तुम्हाला चेक चेक हेलो हेलो चेक 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 हेलो चेक दादा हार्मोनियम वाढव थोडं मॉनिटरमध्ये। हॅलो ठीक आहे हॅलो सर्वप्रथम श्री राम प्रभू आदिशक्ती आई तुळजाभवानी यांच्या चरणी नतमस्तक होऊन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम या शाहिरीचा संचाचा शाहिरी मानाचा मुजरा। आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना रसिक मायबापांना शिवभक्तांना मानाचा मुजरा करून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करीत आहोत।
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा शिवजन्मोत्सव हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानाच्या वतीने भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी साजरा होत आहे. गेल्या 28 वर्षापासून हा महोत्सव या ठिकाणी सादर करतात. वेगवेगळे प्रकारचे या ठिकाणी खेळ असेल, कार्यक्रम असतील, हे राबवल्या जातात. या पहिल्या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानाने या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभार मानतो. आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्या शिवरायांना म्हणणं की शिवराया, शक्ती तुझी दे, युक्ती तुझी दे, दृष्टी तुझी दे, दे रे शिवराया, अंधार मातला चोहीकडे, तू ये रे ताराया, शिवराया तू ये रे ताराया. म्हणून निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवछत्रपती आमचा राजा, हर हर महादेव म्हणा. हो छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण, हिंदवी स्वराज्याचे तोरण. बांधुनी गाजवी रणसमरांगण, बांधुनी गाजवी रणसमरांगण, बांधुनी गाजवी रणसमरांगण, बांधुनी गाजवी रणसमरांगण. आई भवानी प्रसन्न होऊनी, प्रसन्न होऊनी, प्रसन्न होऊनी, ते साक्षात्कार, ते साक्षात्कार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा. हे हिंदू धर्म टिकलं पाहिजे, याचं रक्षण करायचंय. यासाठी छत्रपती शिवाजीराजे, अरे छत्रपती शिवाजीराजांनी आपण जगाव कसं हे शिकवलं, आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी मराव कसं हे आपल्याला शिकवलेलं. म्हणून धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा, धर्माचा अभिमानी राजा. देशाचा संरक्षक राजा, देशाचा संरक्षक राजा, या देशाचा संरक्षक राजा, देशाचा संरक्षक राजा. चारित्र्याचा पालक राजा, पालक
घडवी देश उद्धार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे या महाराष्ट्रात दादा हॉलमधला थोडा कमी करा आणि थोडं मॉनिटर वाढवा. या महाराष्ट्रात या भारत देशात नव्हे तर या जगामध्ये जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्यात त्या तरुणांनी घडवलेल्या आहेत आणि त्या तरुणांचं एकमेव आदर्श होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. म्हणून स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे स्फूर्ती केंद्र हे भारतीयांचे दैवत आम्हा नवतरुणांचे दैवत आम्हा नवतरुणांचे हो दैवत आम्हा शाहिरांचे दैवत आम्हा शाहिरांचे युग पूर्वर्तक संघटनेचे 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 सदा विजय होणार सदा विजय होणार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय हार हार महादेव हार हार महादेव शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रात्र भयानक ही वैऱ्यांची रात्र भयानक ही वैराची जाणीव ठेवा कर्तव्याची जाणीव ठेवा कर्तव्याची रात्र वैऱ्यांची जागी राहा. अरे काळ उशाशी फणा काढून बसलाय तो कधी दंश करेल काही सांगता येत नाही. आजचा जर विचार केला तर खरंच आपल्या हिंदू धर्मामध्ये हे रक्षण करणं आपलं काम आहे. रात्र वैऱ्याची जागे राहा म्हणून रात्र भयानक ही वैऱ्यांची रात्र भयानक ही वैराची जाणीव ठेवा कर्तव्याची जाणीव ठेवा कर्तव्याची हो जाणीव ठेवा कर्तव्याची जाणीव ठेवा कर्तव्याची माझ्या सर्व तरुणांना विनंती आहे की एक बना या देशासाठी धर्मासाठी एक बना. कारण एकीची काय ताकद असते म्हणाल तर एक गवताची काडी जर धरली तर ती चढदिशी मोडली जाते पण हजारो काड्या जर एकत्रित आल्या त्याची जर पेंडी बनली तर ती मोडल्या जाऊ शकत नाही. सर्व हिंदू तरुणांना विनंती आहे एक बना म्हणून जाणीव ठेवा कर्तव्याची जाणीव ठेवा कर्तव्याची ठेवू प्रतिज्ञा एकजुटीची 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 नको आता माघार नको आता माघार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार. गाणं सादर केलं घोषणा द्यायला लावल्या पण आवाज काही मनासारखा आला नाही. जरा एकदा तरुणांना पुरुष मंडळींना विनंती करतोय जरा ताट बसा मर्दासारखं. सगळे मर्दच आहे म्हणा कारण पोवाडा ऐकायचा आहे आणि जरा घोषणा देऊयात. मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणत आहे आपण सर्वांनी जय म्हणायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की मनासारखा आवाज येत नाही. जरा बेंबीच्या देठापास नाही उद्या फक्त चार आण्याचं काम झालंय. बंधा रुपये आवाज आला पाहिजे त्याशिवाय मजा नाही. छत्रपती शिवाजी महाराज की आठाने आणखीन आठाने बाकी जरा पाठीमागनं येऊ द्या ना आवाज.
छत्रपती संभाजी महाराज की. बाराने आणखी चाराने बाकी जरा नीट लावा. छत्रपती शिवाजी महाराज की. एकाना बाकी राहिला, तू मध्यंतरी पूर्ण करू. हो कार्यक्रमाने वा 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 ताई, चाराने पूर्ण झाले, धन्यवाद. हा माझा भारत देश हा रत्नांचा खाणीचा आहे, म्हणून देश रत्नाच्या खाणीचा, माझा देश रत्नाच्या खाणीचा. याच भूमीवर वाहतो झरा, याच भूमीवर वाहतो झरा, संत तुकोबाच्या वाणीचा. माझा देश रत्नाच्या खाणीचा, देश रत्नाच्या खाणीचा, माझा देश रत्नाच्या खाणीचा. याच भूमीवर वाहतो झरा, याच भूमीवर वाहतो झरा, संत तुकोबाच्या वाणीचा. माझा देश रत्नाच्या खाणीचा, देश रत्नाच्या खाणीचा, माझा देश रत्नाच्या खाणीचा. न्याय हक्काचा गाठा या पल्ला, अरे न्याय हक्काचा गाठा या पल्ला, अन्यायावरती चढूया हल्ला. अन्यायावरती चढूया हल्ला, अन्यायावरती चढूया हल्ला. न्याय हक्काचा गाठा या पल्ला, अन्यायावरती चढूया हल्ला. अन्यायावरती चढूया हल्ला, अन्यायावरती चढूया हल्ला. खवळून जागा होई तू आता, खवळून जागा होई तू हो आता. खवळून जागा होई तू आता, प्रसंग आणि खाणीचा माझा देश रत्नाच्या खाणीचा, देश रत्नाच्या खाणीचा, माझा देश रत्नाच्या खाणीचा. पाठीशी बांधून पोटचा गोळा, या स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी पुरुष लढले नवल नाही, तर हातात बांगड्या भरणाऱ्या बाया सुद्धा लढलेल्या आहेत. या महाराष्ट्राचा इतिहास. मग राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब असतील, ताराराणी असतील, चन्नोमा चित्तोडचे असेल, अहिल्यादेवी होळकर असेल, म्हणून अरे पाठीशी बांधून पोटचा गोळा, किल्ल्यावरून फेकीला घोडा. किल्ल्यावरून फेकेला घोडा, किल्ल्यावरून फेकेला घोडा. इतिहासामध्ये फडफडतो झेंडा, इतिहासामध्ये फडफडतो झेंडा. हो इतिहासामध्ये फडफडतो झेंडा, त्या हो झाशीच्या राणी. खाणीचा माझा देश रत्नाच्या खाणीचा, देश रत्नाच्या खाणीचा, माझा देश रत्नाच्या खाणीचा. अरे थपडफावर पहिली सलामी, थपडफावर पहिली सलामी, भारत भूचामी शाहीर नामी. भारत भूसामी शाहीर नामी, भारत भूसामी शाहीर नामी. अरे थपडफावर पहिली सलामी, भारत भूचामी शाहीर नामी. भारत भूसामी शाहीर नामी, भारत भूसामी शाहीर नामी. लागू दे शाहीर देशाच्या कामी, लागू दे शाहीर देशाच्या कामी. ओ लागू दे शाहीर देशाच्या कामी, चोर तुझ्या या जवानीचा. माझा देश रत्नाच्या खाणीचा, देश रत्नाच्या खाणीचा, माझा देश रत्नाच्या खाणीचा. याच भूमीवर
याच भूमीवर वाहतो झरा संत तुकोबाचा मानिता माझा देश रत्नाच्या खाणीचा देश रत्नाच्या खाणीचा माझा देश रत्नाच्या खाणीचा देश रत्नाच्या खाणीचा माझा देश रत्नाच्या खाणीचा. असा माझा देश रत्नाच्या खाणीचा, हा माझा भारत देश संत तंत आणि पंतांचा. या ठिकाणी या व्यासपीठाकडे येत असताना पुढे कमान आहे, त्या कमानीला नाव दिलंय हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानाने, आमचे सागरदादा देशमुख यांनी. सिंहललकार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख प्रवेशद्वार. मी आल्यानंतर दादांना म्हणलं, दादा धन्यवाद की तुम्ही आज महाराष्ट्रभर फिरतोय, पण कुण्या ठिकाणी शाहिराच्या नावाने एवढी मोठी कमान प्रवेशद्वार आम्ही बघितलं नाही. आज पहिल्यांदा मी या ठिकाणी बघतोय. दादांनी सांगितलं की बाबा रे, छत्रपती शिवाजीराजे घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या शाहिरांनी केलंय त्या शाहिरांचं नाव या कमानीला लागलंच पाहिजे. म्हणून सिंहललकार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा मी वारस नातू या नात्याने मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि सिंहललकार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची शाहिरी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा आंबे करून प्रारंभे. टप्पावर थाप तुंतुण्याता, टप्पावर ताप तुंतुण्याता, टप्पावर थाप तुंतुण्याता, टप्पावर ताप तुंतुण्याता. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, जय हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा शिवप्रभूचा प्राण. जय हा शिवप्रभूचा प्राण, शिवप्रभूचे गातो गुणगान जी जी जी. शिवप्रभूचं गातो गुणगान जी जी. शिवप्रभूचं गातो गुणगान जी जी. आजी नमन साधू संताला, आजी नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, 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 तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला राजी गुरु चरणाला राजी गुरु चरणाला राजी. शिवरायांचा इतिहास आपल्या समोर मांडत असताना छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मापूर्वी अनेकांनी आपली मंदिरे पाडली, देवासमोर काही कापल्या, हिंदूंची मुलीची नग्न निवृत्त काढली. आणि हा सर्व नंगा नाच जिजाऊ मासाहेब आपल्या डोळ्याने पाहत आहे. जिजाऊ मासाहेबांच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं आहे. आई जगदंबे, आई जगदंबे, हा नंगा नाच कधी थांबणार? नवरात्र चालू आहे. नवरात्राच्या 7व्या माळेला अहिल्यादेवी नगर, आपण अहमदनगर जुनं, या ठिकाणी बुरानगरला भवानी मातेचं मंदिर आहे. जिजाऊ मासाहेब त्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये आल्यात आणि काय म्हणताय, नाही त्रत हिंदू धर्माला, नाही त्रत हिंदू धर्माला, पळवून नेत्या बलेला, पळवून नेत्या बलेला, एक बाळ द्यावा गे मला. आई जगदंबे, एक बाळ द्यावा गे मला, दैत्यांचा मोड करण्याला, असुरांचा मोड करण्याला, देवी समोर पदर पसरविला. आई भवानी पावनवसाला, पावनवसाला राजी, पावनवसाला राजी, पावनवसाला राजी. आई जगदंबे, आई जगदंबे, कित्येक दिवस डोळे झाकून बसणार आहेस? डोळे उघड, दार उघड, आई दार उघड. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांनी त्या भवानीला आवाज दिलेला. आई जगदंबे, चामुंडा आदिशक्ती,
अष्टभुजा महिषासुरमर्दी धाव पावग आई आयुधा आणि जिजाऊ मासाहेब म्हणत आहे दारुगड देवी आता 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 हे दारुगड देवी आता 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 हे दारुगड देवी आता 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 तुळजापूरच्या भवानी आई दारुगड देवी आता दारुगड देवी आता दारुगड देवी आता माहूरगडच्या रेणुकाई दारुगड देवी आता दारुगड देवी आता दारुगड देवी आता कोल्हापूरच्या अंबाबाई दारुगड देवी आता दारुगड देवी आता दारुगड देवी आता वणीच्या सप्तशृंगी दारुगड देवी आता दारुगड देवी आता दारुगड देवी आता आई दारुगड आणि काय केलं म्हणाल कबूल लावला आंबेला कौल लावला आंबेला उजवा कौल मणी धरलेला उजवा कौल मणी धरलेला आंबेन कौल बघा दिला आनंद झाला जी झाला जिजा मातेला जिराजी जिजा मातेला जिराजी जिजा मातेला जिराजी दिवसामाग दिवस चाललेले जिजाऊंना दिवस गेलेले डोहाळे लागलेले आणि जिजाऊ मासाहेब शिवनेरी किल्ल्यावर आले आणि त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा सोनियाचा दिवस उगवला तारीख होती 19 फेब्रुवारी सन 1630 संध्याकाळची वेळ गुरढोर आपल्या घराकडे परत निघालेली आहे चिमणी पाखरं आपल्या घरट्याकडे परत निघालेली आहे संध्याकाळची वेळ आणि एवढ्या एक बाई वाड्यातनं बाहेर पळत आली आणि ती काय म्हणत आहे अहो ऐकलत का बाळ बाळाची चुके राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला राणी साहेबांना मुलगा झाला आणि हे शब्द कानावर पडतात गडावर तोफा टाकल्या गेल्या रणसिंग वाजलं गेलं एकेकाळी सह्याद्री हसला एकेकाळी सह्याद्री हसला एकेकाळी सह्याद्री हसला हसताना दिसला अनंत त्याला कसला शिवनेरीत बाळ जन्माला शिवनेरीत बाळ जन्माला मुलगा झाला शहाजी राजाला शहाजी राजाला जिराजी शहाजी राजाला जिराजी शहाजी राजाला जिराजी शिवनेरीत पाळणा बांधिला त्या शिवनेरी किल्ल्यावर पाळणा सजलेला आहे त्याला रेशमाची दोरी आहे जिजाऊ मासाहेब झोका देत आहे शिवनेरीत पाळणा बांधिला रेशमाची दोरी पाळण्याला जिजामाता हलवी बाळाला उमाबाई बोलल्या जिजाला उमाबाई म्हणजे कोण तर शहाजी राजांची आई उमाबाई म्हणत आहे जीव या बाळाचं नाव काय ठेवायचं यावेळी जिजाऊ मासाहेबांनी उत्तर दिलं की या शिवनेरी किल्ल्यावर येत असताना या ठिकाणी शिवाई देवीचं मंदिर आहे मी त्या देवीला नवस केलं होतं की आई जगदंबे तू जर माझ्या पोटी बाळ दिलंस तर तुझंच नाव मी त्याला लावेल मग शिवाईवरून जिजामाता बोलल्या सर्वाला जिजामाता बोलल्या सर्वाला शिवाजी ठेवा नावाला ठेवा नावाला जिराजी देवा नावाला जिराजी देवा नावाला जिराजी शिवाजी राजांचा जन्म झाला शिवजन्मोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय जन्म झाला म्हटल्यानंतर पाळणा झाला पाहिजे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतोय मी शिवाजी राजांचा पाळणा पुढे म्हणणार आहे तुम्ही माझ्या मागे म्हणायचं आहे म्हणाल का माझ्या मातांनो म्हणाल का समोर आवाज आला पाठीमागनं काही येत नाही म्हणाल मातांनो
इकडं हा म्हणा. पहिल्या दिवशी पहिला प्रकार. ओ ह्या इकडं आवाज आला, पण पाठीमागे कशा बसल्यात कशा माहिती बरं का मग. पाठीमागे त्या कोपऱ्यात कशा बसल्यात इकडे बघा. आवडलं तर हू. शिवाजीराजांचा पाळणा म्हणायचा आहे. माझ्या मातांनो, तुम्हाला महाराजांचा पाळणा म्हणायला लाज वाटते का? नाही ना. बघा, तो राजा जर जन्माला आला नसता तर काय झालं असतं. मी माझ्या मनाचं म्हणत नाही, एका कवीनं वर्णन केलेलं आहे. काय? तो राजा जर जन्माला आला नसता, अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी. अरे एक शिवाजी नहीं बना तो सबकी सुनत होती थी. शेंडी जाती थी और दाढी देती थी, कुणाचाच पत्ता लागला नसता. ही खरी कृपा कुणाची आहे? शिवरायांची. आपल्या कपाळाला कुंकू आहे, डोक्यावर पदर आहे, काही राहिलं नसतं. सखाराम तुकाराम ज्ञानोबा जनाबाई वेगळंच काही झालं असतं. कुणाची कृपा आहे? राजांची. लाजायचं का? नाही ना. एका स्वरात मोठा आवाज येऊ द्या. पहिल्या दिवशी पहिला प्रकार. साक्षात शिवानी धरला अवतार. आश्चर्य करती नार्यानी नर, जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी दुसरा थाट. गर्दी झाली मिळेना वाट. गालास लावती गाल या बोट. नारी काढती बाळाची दृष्ट, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी तिसरा रंग. किल्ल्यात नारी झाल्या त्या गुंग. दारी वाजती अलगुत सुरंग. एकमेकीवर फेकी तिरंग, जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी चंद्राचा कळा. शोभू लागल्या जिजाईच्या बाळा. हाताने लाविला चंदन टिळा. प्रसन्न केले गुण वेलाळा, जो बाळा जो जो रे जो. खारीक खोबर हाती दिला खुळखुळा. खारीक खोबर हाती दिला खुळखुळा. गाईन निजरे तान्या बाळा. आता आपण बाळाला अंगर कटोपरं वगैरे आणतो. अंगर कटोपरं वगैरे ते जॉन्सन बेबी पावडर तेल वगैरे आहे की नाही. अंगर कानीन गुंचा मी घालीन. अंगर कानीन गुंचा मी घालीन. आणि बाळाला हलवीन मी गाईन. माझ्या मातांनो, तुम्हाला असं जमत नाही का? आपण आपल्या घरात किंवा शेजारी एखादं बाळ असेल, हातात धरल्यावर म्हणत काय, आले लुच्चा मामा लावळीचा असं करत नाही. पायामध्ये तोडा खेळायला घोडा. पायामध्ये तोडा खेळायला घोडा. अन बाळ घाली तो बैफुगडा गाईन. काही माझ्या माता म्हणतात कुर्र गाईन. आता असं वाटतं माझ्या मातांनो मरावून तुमच्या पोटी जन्म घ्यावा. पुरुष मंडळींना विनंती करतो, जरा टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. आता माझ्या मातांनो, तुम्हाला असं जमलं नाही, हे कसे हसायला यांच्याकडे बघतो. पुन्हा विनंती करतोय, पोवाडा ऐकतो, जरा ताट बसा. आहे ना. आता 15 रुपये आवाजाला पाहिजे. 4 आणि 8 आणि काही ठेवायचे नाही.
बेंबीच्या देठापासून. हा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ठीक आहे. त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरीत बाळ जन्मला हलवी बाळाला जिजाबाई, हलवी बाळाला जिजाबाई, हलवी बाळाला. शिवनेरीत बाळ जन्मला हलवी बाळाला जिजाबाई, हलवी बाळाला जिजाबाई, हलवी बाळाला. अरे काळाचा तो काळ शिवाजी, अरे काळाचा तो काळ शिवाजी आला जन्माला. धीर धीर हे धीर रे, धीर धीर हे धीर रे, धीर धीर हे धीर रे. त्या शिवनेरीच्या किल्ल्याच्या पायथ्याला सर्वांना कळलं की शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजांना मुलगा झालाय, जिजाऊंना मुलगा झालाय. आणि सगळे काय म्हणत आहे, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तान्हा. हो, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तारा. हो, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तारा. जिजाईचा तान्हा, जिजाईचा तान्हा. हो, जिजाईचा कान्हा, जिजाईचा कान्हा. चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तान्हा. हो, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तारा. हो, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तारा. इवले इवले रूप चिमुकले, इवले इवले रूप चिमुकले, कधी काळाला मुठीत धरले, कधी काळाला मुठीत धरले, कधी काळाला मुठीत धरले. इवले इवले रूप चिमुकले, कधी काळाला मुठीत धरले, कधी काळाला मुठीत धरले, कधी काळाला मुठीत धरले. मारण्याचा कंसाला, मारण्याच्या कंसाला कोणाला श्रीकृष्ण जन्म आला, श्रीकृष्ण जन्म आला. हो, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तारा. हो, चला गडावर जाऊ पाहू जिजाईचा तारा. त्या ठिकाणी शाहीर आलेले आहेत आणि शाहीर आपल्या शाहिरीतून त्या बाल शुभाचं वर्णन करायला लागलेले आहेत. शाहीर म्हणायला लागलेले आहेत. आता ताईंनी सांगितलं की ही शाहिरी कला 13व्या शतकापासून नाही तर 12व्या शतकापासून संत चक्रधरापासून ही शाहिरी कला आहे. शाहीर म्हणत आहे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, अर्पोवाड त्यांचे मी गाईन. एकदा सर्वांना विनंती करतो, हात वर करा सर्वांनी. माझ्या मातांनो तुम्ही खाली करा, बरं करा सगळ्यांनी खाली. आता या ठिकाणी जमलेले माझ्या माता भगिनी म्हणतील, सर्वांना सांगितलं नंतर आम्हाला हात खाली करायला सांगितलं. मी टाळ्या वाजवायला लावणार आहे, पण टाळ्या वाजवता वाजवता हात घसरला, तुमची एखादी बांगडी फुटली, तुम्ही माझा मुडदा काढता नाही ना, मग करा सगळ्यांनी बरं. आणि या गीताच्या ठेक्यावर रप असा आवाज आला पाहिजे. सर्वांना विनंती आहे, माझ्यासाठी नाही शिवरायांसाठी. माझ्या राजाची, शिवरायाची, शंभू राजाची, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गा. माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईना, माझ्या राजाची. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, पोवाड त्यांचे मी गाईन. माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईन, माझ्या राजाची हो शिवगीतांजली गाईना, माझ्या राजाची.
तारीख होती 19 फेब्रुवारी सन 1630. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला म्हणून अरे शिवनेरीत बाळ जन्मला हिंदू धर्माच्या रक्षणाला. झोका देते जिजामाता, झोका देते जिजामाता, ही माता राष्ट्रपुरुषाची. मी सर्वांना म्हणत आहे जय जिजाऊ. आपण सर्वांनी जय शिवराय म्हणायचंय. जय जिजाऊ माझ्या राजाची हो. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची हो. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची. अरे तुडू 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 बाळ चालला गुडघ्याने तो रांगू लागला. गुडघ्याने तो रांगू लागला. गुडघ्याने तो रांगू लागला. आपल्या घरात किंवा शेजारी एखादं बाळ जन्माला आलं गुडघ्याने रांगायला लागलं बोलबोबडे शब्द बोलायला लागल्यानंतर पहिला शब्द त्याच्या मुखातनं काय येईल? हो बाळाच्या मुखातनं पहिला शब्द काय येईल माझ्या मातांनो? काय? आई. आता हे वर्ष कुठलं चालू आहे? 2025 आहे ना. आता ह्या 2025 मध्ये जर बाळ जन्माला आलं गुडघ्यानं रांगायला लागलं बोलबोबडे शब्द बोलायला लागल्यानंतर त्याच्या मुखातनं काय शब्द येईल? आई येईल. काय? मम्मा पण म्हणत नाही ताई, आता म्हणतात मॉम. वडिलांना म्हणतात पॉप्स. आई गेली आणि मम्मीचं भूत आमच्या मानगोट्यावर बसलं. सर्व या जगाचा मालक आई म्हणण्यासाठी या जगात जन्माला आला. आई आई म्हटल्यानंतर हृदय भरून येत आहे. माझ्या मातांनो तुम्ही आई बना. तुम्ही आई बना, जिजाबाई बना. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या सारखा एक मुलगा जन्माला येऊ द्या. एक अर्धा डझन काही कामाचे नाही. त्या बाल शुभाच्या मुखातनं शब्द काय आला म्हणाल तर अरे तुडू 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 तुडू. हा तुडू 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 बाळ चालला गुडघ्याने तो रांगू लागला. गुडघ्याने तो रांगू लागला. गुडघ्याने तो रांगू लागला. आऊ साहेब शब्द उमटला. आऊ साहेब, आऊ साहेब शब्द उमटला. ही किमया बाल राजाची माझ्या राजाची. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची हो. शिवगीतांजली गाईना माझ्या राजाची. शिवाजी राजांचं बालपण हे पुण्यामध्ये. जिजाऊ मासाहेब शिवाजी राजे पुण्याला आले. बालशिवबा पुण्याला आले. पुण्याला आल्यानंतर बघायला मिळालं त्या ठिकाणी गाढवाचा नांगर फिरवलेला होता. वस्ती नव्हती. कमानीमध्ये पहारी रवलेल्या होत्या. त्यावर चपला गंडे दोरे बुट असं लटकवलेलं होतं. आणि त्या ठिकाणी लिहिलं होतं की जो कोणी इथून आतमध्ये प्रवेश करेल त्याचं सर्व कुटुंब नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही. पण जिजाऊंनी त्या पहारी उपटून फेकून द्यायला सांगितलं. त्या ठिकाणी नांगर झुंपला. त्या नांगराला सोन्याचा फाळ लावला आणि छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पुन्हा पावन केलं. त्याच ठिकाणी लाल महाल बांधला आणि याच लाल महालामध्ये शिवाजी राजांचं शिक्षण चालू झालं. आणि ते कसं म्हणाल? लाटीकाठी दांडपट्ट्याला जिजाऊ शिकवी शुभाला शिकवी शुभाला शिकवी शुभाला शिकवी शुभाला. शिवाजी राजे या मावळ प्रांतात जायचं. घोड्यावर रपेट करायचे, मावळे जमा करायचे आणि बालवयामध्ये राजाने एक एक मावळा संघटित करायला सुरुवात केली. संघटित केलं सर्वांना.
संघटित केलं सर्वाला, फिल रामुशाला, कोळी वडार मुसलमानाला, अभिषेक महादेवाला, महादेवाला जिरहाजी, महादेवाला जिरहाजी, महादेवाला जिरहाजी. शिवाजीराजे पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात रोहिडेश्वर, कुणी राहेरेश्वर म्हणताय, या ठिकाणी आले. शंभू महादेवाच्या पिंडीवर आपलं बोट कापलं, रक्ताचा अभिषेक केला आणि प्रार्थना केली. शंभू महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर 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 महादेव. राजे व त्यांचे पाल संगडी रोहिडेश्वर वरून परत पुण्याकडे निघाले. दौडत असताना राजांच्या बरोबर तहानाजी, येसाजी. राजे दौडत असताना राजांचं लक्ष एका किल्ल्याकडे गेलं. तानाजी, सूर्याजी, येसाजी, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजा हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. आणखी थोडं पुढे गेले. तानाजी, हा किल्ला, हा पण किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. म्हणजे आपल्याकडे किल्ला नाही राजा, नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. परत पुण्याला आले. 10-10, 12-12 वर्षाचे 450 मावळे बरोबर घेतले आणि रातोरात जाऊन किल्ला जिंकला. पहिला किल्ला कुठला? छत्रपती शिवाजीराजांनी पहिला किल्ला कुठला जिंकला? तोरणा. स्वराज्याचं तोरण बांधलं. पहिला किल्ला जिंकला तोरणा. दुसरा किल्ला पुरंदर, की ज्या पुरंदरवर धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाला. कोंढाणा. किल्ल्यावर किल्ले, किल्ल्यावर किल्ले, किल्ल्यावर किल्ले जिंकायला लागलेले. आणि काय घडलं म्हणाल? किल्ल्यावर किल्ले जिंकत असताना किल्ल्यावर जिंकी किल्ल्याला किल्ल्यावर जिंकी किल्ल्याला वार्ता विजापूरला कळली आदिलशहाला. काय कळली म्हणाल? शिवाजीनं मुलख जिंकला, शिवाजीनं मुलख जिंकला, कोणी पकडून आणा शिवाजीला. पैजेचा विडा मांडलेला, दरबारामध्ये रती महारथी सरदार बसलेले, पण कुणाची मान वर होत नव्हती की मी शिवाजीला पकडून आणतो. दरबार तुडून भरलेला, बडी बेगम यातच समयाला. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई. तिनं काय केलं? निरखून पाहिलं दरबाराला आणि बडी बेगम आली आदिलशहाची आई म्हणत आहे, हमारे दरबार में कोई मर्द नहीं, शिवाजी को लाने के लिए. न कळत या बाईनं दरबार नामर्दाचा बनवला. ती काय म्हणत आहे? हमारे दरबार में कोई मर्द नहीं, शिवाजी को लाने के लिए. आणि हे शब्द पाठीमागच्या लाईनीत उभ्या असणाऱ्या एका धिप्पाडच्या धिप्पाड सरदाराच्या कानावर पडतात. तिची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि त्यानं आवाज दिला, खालिम, मैं ले आऊंगा शिवाजी को, जिंदा या मुर्दा. तो शहासनाच्या बाजूने चालत आला. त्याच्या पायातला चढाव चर 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 असा वाजला. तो शहासनाच्या बाजूने आला. त्या चांदीच्या तबकात ठेवलेला विडा उचलला, आपल्या मस्तकी धारण केलं आणि सांगितलं, मैं लाऊंगा शिवाजी. आदिलशाह शहासनाहून खाली उतरला, पाठ थोपटली, रत्नजडीत तलवार दिली आणि सांगितलं, जाओ ले आओ शिवाजी को. पण हे कोण होतं? शिवाजी राजांना पकडण्यासाठी विजापुरातनं निघाला. कोण? अफजल खान, आहे का नाही? मग हे कुणाचं पोरग होतं? नवाबाचं, जहागीरदाराचं. एका पाकशाळेमध्ये स्वयंपाक करणाऱ्या एका गरीब बाईचं पोरग होतं. खाऊन पिऊन आडवं उभं फुटलं होतं. आईनं सांगितलं, कितीक दिवस तुला खायला घालू, जा कुठतरी नोकरी धर. मग नोकरी धरायची तर काय करायचं आता? त्या काळात ताकदीची तलवारीची गरज होती. या काळात लेखणीची, अभ्यासाची गरज आहे. मग आता करावं काय? नोकरी पाहिजे. मग विजापुरामध्ये आदिलशहाची मिरवणूक होती आणि ती मिरवणूक होती हत्तीवर. याने काय केलं? त्या मिरवणुकीमध्ये काहीतरी कर्तव्य दाखवावं लागेल. हा त्या मिरवणुकीत घुसला आणि ज्या हत्तीवर आदिलशहा बसला होता त्याच हत्तीच्या शेपटीला धरलं, फिरला,
खांद्यावर टाकलं निघाला. पुढे जातीला हत्ती मागे चालला. आदिलशाह त्या हत्तीवर बसलेला. त्यानं हत्ती आखणाऱ्याला विचारलं, क्यों बे हाथी पीछे क्यों जा रहा है? त्यानं वाकून पाहिलं, मालिक कोई लड़का है, हाथी को खींच रहा है, हाथी पीछे पीछे जा रहा है, बुलाओ क्या है? नौकरी चाहिए मालिक. जो हत्ती ओढून नेतो त्याला नोकरी कोण देणार नाही. त्याला त्या फौजीत सामील केला. त्याचंच नाव आहे अफजल खान. तो 3 नंबरचा सरदार झाला. खान निघाला. खानाने काय केलं, आपल्या हिंदू धर्मामध्ये जर आपल्याला काही शुभ कार्य करायचं असेल, कुठे जायचं असेल, तर आपण शुभ वेळ पाहतो. आणि शुभ वेळ पाहण्यासाठी आपण ब्राह्मणाला बोलवतो. तसंच त्यांच्यामध्ये काजी आहे. काय केलं खानाने, बोलावून घेतलं काजीला. बोलावून घेतलं काजीला. शुभ वेळ पाहिला समयाला. खान म्हणत आहे, काजी साहब हम शिवाजी को लाने के लिए जा रहे हैं, शुभ घटिका बताओ. काजीनं पाहिलं दप्तराला. काजीनं दप्तराचे पान उलटे सुलटे केले, पण काजीला काही शुभ वेळ सापडला. काजी नम्रपणे खानाला म्हणत आहे, खान साहब आप शिवाजी को लाने के लिए जा रहे हैं, हाँ मत जाओ दगा होगा. काजीच्या तोंडातनं दगा हे शब्द ऐकतात. खानाचा क्रोध खवळला. खानाचा क्रोध खवळला. खानाचा क्रोध खवळला. काजीच्या धरलं मुंडीला. काजीच्या धरलं मुंडीला. खानाने काजीचं मुंडकं धरलं. कार दिशी पिळलं. काजी जागीच खलास झाला. दुसऱ्या काजीला निरोप दिला, शुभ घटिका बताने के लिए आओ. त्याला कळलं पहिल्याचं काय झालं, तो आलाच नाही. खान निघाला. खान तो पुढे चालला. खान निघाला, पण एवढ्या खानाची आवडती बायको पळत आली. आता आवडती म्हटल्यानंतर ना आवडती असलीच पाहिजे. खानाला बायका किती होत्या? खानाला बायका होत्या 64. साऊंडवाले दादा ते माईक पडतंय ते बघा. 64 बायका. त्यातली आवडती बायको पळत आली आणि ती काय म्हणत आहे, सुनिए मेरी बात सुनिए, आप शिवाजी को लाने के लिए जा रहे हैं, आप शिवाजी को लाने के लिए जा रहे, मत जाओ दगा होगा, मत जाओ दगा होगा. आणि बायकोच्याही तोंडातनं दगा हा शब्द ऐकतात. खानाने आपल्या उलट्या हाताची दिली. बाई गर्दिशी पिळी ती जागीच खलास झाली. राहिलेल्या 63 बायकांचं खानाने काय केलं, विजापुरामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीत त्या बायकांच्या केसाला धरून बुडून मारल्या. त्या विहिरीचं नाव आहे खूनबावडी. सध्या तिला अफजल बावडी म्हटलं जातं. खान निघाला. खान तो पुढे चालला. अंबारीन हत्ती सजलेला खान बैसला. अंबारीन हत्ती सजलेला खान बैसला. फालगज हत्ती आघाडीला. अपशकून झाला खानाला. काय अपशकून झाला? फाल्गन नावाचा हत्ती मरण पावला. आदिलशहाने दुसरा हत्ती पाठवला, जाओ ले आओ शिवाजी को. तरी खान नाही थांबला. खानाने बेत काय केला, आपण त्या शिवाजीला पकडण्यासाठी त्या दरी डोंगरामध्ये जायचंय. आपण असं केलं पाहिजे की तो शिवाजी आपल्याकडे आला पाहिजे. मग यासाठी काय करायचं, यासाठी हिंदूंच्या दैवतांची विटंबना करायची, मंदिरं पाडायचे, देवासमोर गाई कापायची, हिंदूंच्या मेनूची नग्न मिरवणूक काढायची. आणि हे जेव्हा त्या शिवाजीला कळेल, त्यावेळी माझा समाचार घेण्यासाठी शिवाजी माझ्याकडे येईल. मग मी त्याला असाच विजापूरच्या दरबारात हजर करेन. खानांनी बेत ठरविला. खानांनी बेत ठरविला. उलट सुलट मार्ग काढिला. उलट सुलट मार्ग काढिला. आणि ते कुठे आला म्हणा तर धडक मारली तुळजापुराला. तुळजापुराला खान तुळजापुराकडे निघालेला आहे. यावेळी तुळजापुरात तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये त्या आई जगदंबेच्या नावाचा गोंधळ चालू होता. संबळ वाजत होता. मला असं वाटतं गोंधळी बुवा, या ठिकाणी हा शिवजन्मोत्सव साजरा होतोय.
तर ह्या महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठ आहेत. हा पहिलं पीठ म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई, अंबाबाईचं, दुसरं पीठ म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, तुळजाभवानी, तिसरं पीठ म्हणजे माहूरची रेणुका आणि अर्धशक्तीपीठ आपल्या जवळ असणारं वणीची सप्तशृंगी. मला असं वाटतंय हा या ठिकाणी या भोळ्या भक्तांना, शिवभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी देवीला बोलवायचं, बोलवायचं, आईला सांगायचं हा. की आई तू तुझ्याकडे सोडायचा सोडायचा आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व शिवभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी. आशीर्वाद आई देण्यासाठी येणार कशी? कशी? ही अशी. अन आई गंबाबाई हकेला माझ्या धाव, अन आई गंबाबाई हकेला माझ्या धाव. सर्वांना विनंती करतोय करावर हात. जोपर्यंत तुम्ही आम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाला मजा येत नाही. गोंधळाच्या ठिकावर टाळ्याची साथ द्यायची. अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव, भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव, भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव. अन आई गंबाबाई हा केला माझा धाव, आई गंबाबाई हा केला माझा धाव. अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव, भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव, भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव. तूच अंबिका तूच रेणुका, आई तुझा अंबिका तुझ रेणुका, आई तूच कालिका तूच चंडिका, तुझ कालिका तुझ चंडिका, अनादि माया शक्ती रूप तुझं दाव, आदि माया शक्ती रूप तुझं दाव. अन भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव, भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव, भरलाय तुझा मांड आई गोंधळाला याव. अन सोन्यानं नाण्यानं, सोन्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, साडीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, या आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं. आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं. आणि सोन्यानं 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 नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईला नटवलं, साडीनं चोळीनं दागिन्यानं सप्तशृंगीला नटवलं, या आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं. आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं, आईला नटवलं देवीला पालखीत बसवलं. या तुळजापुरात, या तुळजापुरात ठाण देवीचं माझ्या घरात, या अंबाबाईचं ठाण देवीचं माझ्या घरात. या तुळजापुरात ज्ञानदेवीचं माझ्या घरात, या अंबाबाईचं ज्ञानदेवीचं माझ्या घरात. आई तुझा कानडा मुलुक गयलमा, 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 आईची कानडी बोलणी गयलमा, आईची कानडी बोलणी गयलमा, गेली बुरडाच्या आळीला गयलमा, गेली बुरडाच्या आडीला गयलमा, आईची परडी येळू याची गयलमा, आईची परडी येळुयाची गयलमा, परडी घेतली हाळू हाती गयलमा, परडी घेतली हाडू हाती गयलमा, आईच्या कवड्या कवड्या गयलमा, आईच्या कवड्या कवड्या गयलमा, कवड्या लाविल्या हळू हाती गयलमा, कवड्या लागल्या हाडू हाती गयलमा, आईचा राजा कोल्हापूरचा गयलमा, आईचा राजा कोल्हापूरचा गयलमा, राजा निघतो राजाला गयलमा, राजा निघतो राजाला गयलमा. हे लिंगाची मल्याळ लिंगाची, लिंगाजी मल्याळ लिंगाजी, लिंगाजी मल्याळ लिंगाजी, लिंगाजी मल्याळ हो. लिंगाजी, लिंगाजी मल्याळ लिंगाजी, लिंगाजी मल्याळ लिंगाजी, लिंगाजी हे लिंगाजी मल्याळ लिंगाजी, लिंगाजी मल्याळ लिंगाजी, लिंगाजी मल्याळ लिंगाजी. तुळजापुरात गोंधळ्यांना कळलं की खान आला, तुळजापूर मोकळं झालं. खान तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आला आणि खान म्हणताय, ए भवानी बताओ बताओ तुम्हारी करामत, नहीं तो हम हमारी करामत बताएंगे. ले आओ.
सर्व सरदारांना सुटकी घेऊन येण्याचा आदेश दिला. रावळ्यातल्या सगळ्या मूर्त्या फोडल्या. खानाने जगदंबेच्याच मूर्तीवर हात घातला. जगदंबेच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले. तुकडे करून समाधान झालं नाही तर जात्यात भरडून काढली असं इतिहासकार म्हणतात. तुळजापूर नामशेष केलं. खानाने मोर्चा हलविला. खानाने काय केलं? खानाने मोर्चा हलविला, निघाला पंढरीला. आणि या पंढरपुराकडे जात असताना पंढरपुरामध्ये काय चालू आहे? त्या विठ्ठलाच्या नावाचा गजर. विठोबा रखुमाई, 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणि पुंडलिके हे शब्द खानाच्या कानावर पडतात. पुंडलिके शब्द ऐकला. पुंडलिके शब्द ऐकला. खानाचा क्रोध खवळला. खानाचा क्रोध खवळला. खानाने काय केलं? उचललं पुंडलिकाला, उचललं पुंडलिकाला. चंद्रभागे बुडविला, त्याला बुडविला. त्याला गिराजी, बुडविला त्याला गिराजी, बुडविला त्याला गिराजी. मुक्कामी संत पेठेला. खानाने संत पेठेत मुक्काम केलेला आहे. दुसऱ्या दिवशी मंत्र उपचार करणाऱ्या ब्राह्मणांच्या जीवी कलम केल्या. शेंडी दिसली की गर्दन उडवायला लागलेली आहे. त्या मार्गाने खान शनी शिंगणापुराला आला. महादेवाच्या पिंडीवर सुटकीचा प्रहार केला. नंगानाच करीत 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 खान वाईच्या पायथ्याशी आला. वाईला येताच खानाचं डोकं चालू झालं. खान म्हणत आहे, मैंने इतना नंगा नाच किया फिर भी शिवाजी क्यों नहीं आया? मी विजापूर सोडल्यापासून एवढा नंगा नाच केला, हे शिवाजीला कळालं नसेल का? कळालं असेल, पण शिवाजी माझ्या भेटीला येत नाही याचा अर्थ शिवाजी मला भेला. खानाने आदिलशहाच्या सईचं एक फरमान काढलं. जे दे मोरे देसाई बांधल, शिवाजीकडे राहाल तर नामदेस व्हाल, आदिलशहाकडे याल तर वतनदार राहाल. आपला आदिलशहा. सर्वांना फरमान पोहोचलं. आपला एकही माणूस गेला नाही. एवढ्यात शिवाजी राजांच्या भेटीला खानाचे वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आलेले आहेत. काय म्हणणार? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणत आहे, शिवाजी राजे चूक केली तुम्ही. राजे म्हणत आहे, काय चूक केली? आदिलशहाचा मुलूक लुटला. घेतलेले किल्ले परत करून टाका, नाहीतर खान आलेला आहे, तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. राजांनी सांगितलं, कृष्णाजी काका, तुम्ही जे आम्हाला कथन केलं ते आम्हाला पटलं, कारण तुम्ही ब्राह्मण आहात. पण खानाने विजापूर सोडल्यापासून जो जो उद्योग केला तो तुम्हाला पटला का? नंतर काय झालं ते गुप्त इतिहासात नोंद. दुसऱ्या दिवशी राजाने आपला वकील पाठवला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा आत्या भाऊ गोपीनाथ पंत गुप्ते. पण राजांनी सांगितलं आपल्या वकिलाला, खानाच्या भेटीसाठी चाललात, काहीतरी नजराना घेऊन जा. मग काय केलं म्हणाल? आपला वकील खानाच्या भेटीला आला, मुजरा केला आणि काय केलं? नजराना धावला समयाला. आपले मावळे ताट मोठी मोठी ताट घेऊन आले खानाच्या पुढे. त्या ताटावरचा पडदा बाजूला झाला. त्या ताटांमध्ये काय होतं? हिरे, माणिक, मोती, रत्नजडित तलवार. हे सगळं पाहून खानाचे डोळे मोठे झाले. खानाने मनातल्या मनात विचार केला, साला शिवाजी के पास इतना बड़ा धन है,
आपल्या वकिलांनी जाणून घेतलं आणि आपला वकील काय म्हणत आहे, खान साहब ये कुछ भी नाहीये. मतलब माझ्या राजानं सांगितलंय की खान साहेब जसं व्हायला आलेत तसं जर प्रतापगडाच्या पायथ्याशी येतील तर माझ्याकडे असणारं धनद्रव्य मी खानाला देईन आणि खान साहेब जसं म्हणतील तसं आम्ही वागू. शिवाजी ऐसे बोला, हा खान साहेब फक्त तुम्हाला तिथपर्यंत यावं लागेल. मग खानाने काय म्हटलं, एक म्हण आहे, ज्याचा वकील पक्का त्याचा कज्जा जिंकला, ज्याचा वकील फापलला त्याचा कज्जा बोंबलला. आपल्या वकिलांनी खानाला हवा मारून 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 हे फुगवला. खान खुश झाला आणि खान म्हणत आहे, हम आएंगे. मंजूर झालं खानाला, मंजूर झालं खानाला, झालं खानाला वार्त गडाला. कळली मावळ्यांना, मावळे आले रंगात ठोकी तंबूला. भेटीचा दिवस ठरला वार गुरुवार, वेळ 3 वाजता. आपल्या मावळ्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याचं सगळं जंगल तोडून मोकळं केलं. भला मोठा शामियाना उभा केला. त्या शामियानामध्ये खानासाठी सर्व सुखसुविधा, थुकण्यासाठी पिजदानी सगळं करून ठेवलेलं आहे. खान वेळेच्या आतच येऊन बसलाय आणि राजे खानाच्या भेटीसाठी तयारी करत आहे. काय केली म्हणाल, राजांनी पोशाख करायला सुरुवात केली. काय केलं म्हणाला, चिलखत घातलं अंगाला, चिलखत घातलं अंगाला, फरजरी झगा घातलेला, पोलादी शिरस्थान माथ्याला, त्यावर जरीचा फेटा बांधला, कुंडल होते कानाला, शिवगंध होत कपाळाला, आणि ती भवानी समशेर होती कमरेला. राजे प्रतापगडाच्या पायऱ्या उतरायला लागलेल्या. पण राजाने एका मावळ्याला बोलून घेतलं. राजाने सांगितलं की खानाकडे कोण कोण आहे, त्याच्या आजूबाजूला कोण आहे, कोण तिथे आहे, याची माहिती द्या. आपला मावळा गेला, परत आला आणि राजांना म्हणतोय, राज खानाजवळ सय्यद बंडा आहे का. सय्यद बंडा त्याच्या जागेवर नाही राजा. खानाला सांगावं, सय्यद बंडा जर त्याच्या जागेवर जात नसेल तर आम्ही इथनच परत चाललोय. आपला मावळाला, खान साहब गजब हो गया, क्या हुआ. शिवाजी राजे तुमच्या भेटीसाठी निघाले होते, मग ते परत चालले, क्या हुआ. सय्यद आपके पास है. खान परत फुगला. खानाने पुन्हा विचार केला, मी या शिवाजीला काय समजत होतो आणि हा काय निघाला. हा माझ्या सोबतच्या सय्यद बंडाला घाबरू लागला. खान पुन्हा फुगला. काय घडलं, राजे प्रतापगडाच्या पायऱ्या उतरायला लागले. खानानं पाहिलं राजाला, खानानं पाहिलं राजाला, राजानं पाहिलं खानाला, सिंहानं पाहिलं हत्तीला, हत्तीनं पाहिलं सिंहाला. आणि खान म्हणत आहे, आओ आओ शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ, आओ. क्यों, डर लगता है. शिवाजी राजे आपको डर लगता है. खानाने आपली समशेर उपसली, आपल्या वकिलाच्या हातात दिली. शिवाजी राजे का त्या तलवारीला भ्याले होते का. खानाच्या बापाचं बारसं जेवून आलेले होते. आपला राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजाने आपली समशेर उपसली, आपल्या वकिलाच्या हातात दिली. आलिंगन देण्या खानाला, आलिंगन देण्या खानाला, शिवप्रभू पुढे झालेला, शिवप्रभू पुढे झालेला, धिप्पाड खान फासला. 7.5 फूट उंचीचा खान. आलिंगन देता खानाला, आलिंगन देता त्या कपटी खानाने. पगलत दाबलं शुभाला, पगलत दाबलं शुभाला, कमरेच्या काढून कट्यारीला, कमरेच्या काढून कट्यारीला. शिवाजीवर वार त्याने केला, पण चिलखत असल्यामुळे ती कट्यार कार कार घासत गाली गेली. राजाने मनातल्या मनात विचार केला, खाना मी तुला प्रेमानं भेटायला आलो, प्रेमानं आलिंगन दिलं आणि तू माझ्याशी दगा करतोय. ठोशाला ठोस दिलंच पाहिजे. काय केलं म्हणाल, वाघ नक्क्या चढल्या बोटाला, वाघ नक्क्या चढल्या बोटाला, पिशव्याचा प्रहर जेव्हा केला, हात घातला कोतळा फाटला.
कातिल ने मुझे काट डाला दगा 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 खान बोला खान बोलायला अल्लाह अल्लाह खान बोलायला दगा दगा हे शब्द सय्यद बंडाच्या कानावर पडतात. सय्यद बंडाने 12 हात उठला. शिवाजी राजांच्या अंगावर वार करणार. शिवाजी राजांनी त्याच तोडीचा माणूस ठेवला होता. त्याचं नाव आहे जिवाजी महाले. जिवा महालाने 12 हात उडी मारून सय्यद बंडाचा येणारा हात वरच्या वर उडवला. पण तो तुटलेला हात शिवाजी राजांच्या डोक्यावर येऊन पडला. डोक्याचं पोलादी शिरस्थान तुटून राजाला इंचभर जखम झाली होती तुटलेल्या हाताची. तो तसा जर पडला असता तर राजे त्याच वेळी संपले असते. म्हणून इतिहासात म्हण आहे, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. खानाने काय केलं? बाहेर आलेलं ते सगळं खानाने परत जमा केलं. ताकदच तेवढी. आणि खान पळाला. मेन्यात येऊन बसला. भोयाने मेना उचलला. आपला एक मावळा जागा झाला. संभाजी कावजी कोंडाळकर. त्यानं पाहिलं इकडे वेगळाच प्रकार घडला. राजांनी खानावर लक्ष ठेवायला सांगितलं. खान कुठे आहे? खान पळाला. सय्यद संभाजी कावजी कोंडाळकर पळत गेला. भोयांचे सपासप पाय तोडले. मेन्यातनं बाहेर खान ओढला. त्याचं मुंडकं धडा वेगळं केलं. याचं नाव आहे संभाजी कावजी कोंडाळकर. कर्जत खान आलेला. कर्जत खान आलेला. शिवाजीला पण त्याची कबर प्रतापगडाचा पाय त्याला. शाहिरांनी साज चढविला. देशमुख गुरुला भला. ज्यांची शाहिरी मी आपल्या समोर सादर करत आहे असे सिंह ललकार शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. देशमुख गुरुला भला, जाधव गुरुला भला, चंदन शिवे देती आशीर्वादा. आणि माझं गाव जालना जिल्हा मंठा तालुक्याला. मुक्कामी वजर सरकटेला. शाहिरांनी साज चढविला. शाहीर जाधव गातो पोहड्याला. गातो पोहड्याला गातो पोहड्याला. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार. मावळे झाले तयार. मावळे झाले तयार. आणि हर हर महादेव झाली गर्जना. झाले अमर. जिर रामदाजी जिर रामदाजी जिर रामदाजी. अशा प्रकारे शिवजन्माचा सुरुवातीचा भाग आणि प्रतापगडाचा रणसंग्राम हा विषय मी आपल्या समोर मांडला. बघा, आज छत्रपती शिवाजीराजांची गरज आहे. आपण सर्वजण म्हणत असतो की शिवाजीराजे जन्माला आले पाहिजे, शिवाजीराजे जन्माला आले पाहिजे. पण शिवाजीराजे जन्माला कधी येतील? अगोदर जिजाऊंचा जन्म झाला पाहिजे, त्याच नंतर शिवाजीराजे जन्माला येईल. बरोबर आहे का नाही? शिवाजीराजे जन्माला येणे म्हणजे राजांचे विचार आपल्या डोक्यात घेणे. आपण त्यांचा मावळा म्हणून जरी उभे राहिलो तर या महाराष्ट्राकडे वाकडी नजर करून बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही. एवढं तर मी तुम्हाला सांगेन. मग आपण सरदार कुणाचे आहोत? आपल्याला सरदार व्हायचं आहे छत्रपती शिवाजीराजांचं, त्यांच्या विचाराचं. त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांच्या पोटी छत्रपती शिवाजीराजांचा जन्म झाला. त्या मातेने छत्रपती शिवाजीराजांना घडवलं. राजकारण शिकवलं, समाजकारण शिकवलं, धर्मकारण शिकवलं. त्या मातेची आज गरज आहे. म्हणून अरे धन्य माऊली पोटी जन्मला, धन्य माऊली पोटी जन्मला,
पुत्रवीर झुंजा मग मी तुम्ही आपण सर्व सरदार कुणाचे आहोत तर अरशुबाचा सरदार आहे शिवबाचा सरदार शिवबाचा सरदार आहे मी शिवबाचा सरदार शिवबाचा सरदार आहे मी शिवबाचा सरदार धन्य माऊली पोटी जन्मला शेवटी जाता जाता सर्वांना विनंती करतोय हात वर करा ठेक्यावर टाळ्याची साजायची हा धन्य माऊली पोटी जन्मला आहे मी शिवबाचा सरदार हो शिवबाचा सरदार आहे मी शिवबाचा सरदार घराघरातून जागा केला मर्द मावळा गडी गडी हो मर्द मावळा गडी गडी हो मर्द मावळा गडी अग्निरण कुंडात टाकिली शिवरायाने उडी उडी हो शिवरायाने उडी उडी हो शिवरायाने उडी लहानपणाने लढला लहानपणाने लढला केला शत्रूचा संहार शिवबाचा सरदार आहे शिवबाचा सरदार हो शिवबाचा सरदार आहे शिवबाचा सरदार शिवबाचा सरदार आहे मी शिवबाचा सरदार आहे मी शिवबाचा सरदार आहे मी शिवबाचा सरदार असा मी त्या छत्रपती शिवरायांचा सरदार संभाजी महाराज की धन्यवाद मी मॅडमला विनंती करेल या कार्यक्रमामध्ये बोलता बोलता काही चुकलं हुकलं असेल तर या पामारास माफ करावं आणि मी इथं थांबत आहे यानंतरचे सूत्र मी मॅडमच्या हातात देत आहे मॅडम खरं तर ही कला अशी एवर उभं राहून आता तर रुपयाच्या टाळ्या आपण शाहिरांसाठी आणि सगळ्या साथीदारांसाठी झाल्या पाहिजे मी आजचे आयोजक आदरणीय सागरभाऊ देशमुख यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर यायचं आहे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अजयभाऊ बागुल हे देखील उपस्थित झालेत तसेच आयोजिका पूजाताई देशमुख यांना देखील विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे